तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पी.के एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आजचा व्हिडिओ आहे इयत्ता 10वी क्लास 10साठी. सब्जेक्ट आहे इंग्लिश. आता पहा, इंग्लिश पेपर पॅटर्न म्हणजेच इंग्लिश पेपर हा कसा आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये मराठी या विषयाचा पॅटर्न पाहिला आहे, पेपर पॅटर्न. आता आपण इंग्लिशचा पाहणार आहे. या पुढील व्हिडिओ आहे तो हिंदीचा येईल. असेच प्रकारे सर्व व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध करून दिले जातील काही दिवसात, तरी ते व्हिडिओ तुम्ही पाहायचे आहेत. जर तुम्ही मराठी पेपराच्या स्वरूपाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, सेक्शन नंबर 1 तो आहे जो लँग्वेज स्टडीचा, तो आहे 10 मार्कचा. पहा, क्वेश्चन नंबर 1 ए, डू अस डायरेक्टेड. येथे तुम्हाला एकूण 6 प्रश्न दिले जातात. त्यातील तुम्हाला 4च प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याला 8 गुण आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. त्यातील 1 कंप्लीट द वर्ड युजिंग प्रॉपर लेटर. येथे तुम्हाला एक रिकामी जागा दिली जाईल, एक शब्द दिला जाईल. त्यातील जी रिकामी जागा असेल ती भरायची आहे. 2 पुट्स द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. यालाही 2 गुण आहेत. म्हणजेच ABCD प्रमाणे आपण ती अक्षरे अरेंज करून घ्यायची आहेत. प्रश्न 3 पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. याला 2 गुण आहेत. म्हणजेच सेंटेन्समध्ये विरामचिन्हांचा वापर करा. त्याच्यानंतर पहा 4 मेक न्यू वर्ड. याला 2 गुण आहेत. पहा, इथे तुम्हाला एक वर्ड म्हणजेच शब्द दिला जाईल, त्यापासून नवीन शब्द तयार करायचा आहे. यालाही 2 गुण आहेत. 5 राईट रिलेटेड वर्ड फॉर गिवन वर्ड्स. यालाही 2 गुण आहेत. दिलेला असणारा एक शब्द त्याच्यापासून रिलेटेड म्हणजे त्या संबंधित असणारे शब्द तयार करायचे आहेत. आणि 6 आहे तो कंप्लीट द वर्ड चेन. त्यालाही 2 गुण आहेत. तुम्हाला एक अशी चेन दिली जाईल, त्यात काही रिकामे बॉक्स किंवा काहीतरी असणार आहे, बॉक्स किंवा रिकामी जागा, ती तुम्ही भरायची आहे. आता पहा, क्वेश्चन नंबर 1 मधला जो बी क्वेश्चन आहे तो पहा, डू अस डायरेक्टेड. येथे तुम्हाला 3 क्वेश्चन दिले आहेत. त्यातील फक्त तुम्ही 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. त्याला 2 मार्क्स आहेत. त्यातील पहिला जो आहे तो एक शब्द दिला जाईल, त्याच्यापासून एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे. त्याला 1 गुण आहे. आणि जो दुसरा आहे तो क्लॉज, तो ग्रामर विभागातला आहे. तोही तुम्ही क्लॉजची तयारी करा. तेथे तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. आता जो तिसरा प्रश्न आहे तो प्रिफिक्स आणि ऑर सफिक्स आहे. पहा, एखादा शब्द दिला आहे, त्याच्या पुढे त्यालाच उपसर्ग किंवा प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करायचा आहे. त्याला 1 गुण आहे. तर पहा, आपला जो इंग्लिश पेपरचा जो सेक्शन नंबर 1 आहे तो लँग्वेज स्टडी हा 10 मार्कचा आहे. हे 10 मार्क तुम्हाला सोप्या पद्धतीने मिळून जातील, कारण याच्यातले जे क्वेश्चन असतात ते आपल्या बुक्स याच्यातील कोणत्या तरी धड्यातली कवितातली असतात. त्यामुळे तुम्ही ते कविता धडे हे संपूर्ण लक्षपूर्वक वाचन करायचे आहे. 2-3 वेळा असे वाचन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. तर आता आपण पाहू इंग्लिश पेपर पॅटर्नातला दुसरा जो सेक्शन आहे तो टेक्स्च्युअल पॅसेज. तो आहे तो 20 मार्क्सचा आहे. पहा, क्वेश्चन नंबर 2 ए रीड गिवन पॅसेज अँड सॉल्व. यासाठी 10 मार्क्स आहेत. पहा, आपल्याला तिथं आपल्या टेक्स्टबुक्स म्हणजेच आपले पाठ्यपुस्तक आहे त्याच्यातील एक पॅसेज दिला जाईल.
त्याच्यावरच काही प्रश्न विचारले जातील. ते आहेत पुढीलप्रमाणे. पहा, A1 फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू ऑल फॉल्स. म्हणजेच तुम्हाला एकतरी फिल इन द ब्लँक्स हा क्वेश्चन येईल किंवा ट्रू ऑल फॉल्स म्हणजेच चुकी बरोबर हे सांगा म्हणून प्रश्न येईल. तो जो प्रश्न असणार आहे तो 2 गुणांसाठी असणार आहे. A2 कंप्लीट द वेब हे 2 गुणांसाठी क्वेश्चन असणार आहे. आता A3 ओकॅब्युलरी म्हणजेच सफिक्स फिफिक्स कसं असणार आहे त्यावर तसेच काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. पाहता त्यासाठी सुद्धा 2 गुण आहेत. A4 ग्रामरमध्ये चेंज द व्हॉइस अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला इथे विचारले जातील. यासाठी सुद्धा 2 गुण आहेत, मार्क्स 2. आता पहा A5 आन्सर इन अवर ओन वर्ड. A5 आन्सर इन युअर ओन वर्ड्स यासाठी सुद्धा 2 गुण आहेत, म्हणजेच स्वतःच्या शब्दात उत्तर लिहा. आता पहा, आपला जो सेक्शन नंबर 2 आहे त्यातील Aसाठी 10 मार्क्स आहेत. तसेच आपला जो सेक्शन नंबर 2 मधलाच जो क्वेश्चन नंबर 2 आहे त्यातील B तोही वरील जसा आहे तो सेम टू सेम आहे, फक्त येथे पॅसेज वेगळा येणार आहे आणि येथे प्रश्नही थोडेफार वेगळे येतील. म्हणजेच जसं की वर फिलिंग द ब्लँक्स असेल तर खाली ट्रू ऑर फॉल्स येईल, किंवा वर ट्रू फॉल्स आलं तर खाली फिल इन द ब्लँक्स येईल. अशाप्रमाणे येथे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. तर आतापर्यंत आपण लँग्वेज स्टडीसाठी 10 मार्क्स आणि जो टेक्स्च्युअल पॅसेज आहे त्यासाठी 20 मार्क्स असे मिळून आपण आतापर्यंत टोटली 30 मार्क्स पाहिले आहेत. हे तुम्हाला सोप्या पद्धतीने आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मिळून जातील जर तुम्ही टेक्स्ट बुक्स म्हणजे आपले बालभारतीचं जे पुस्तक आहे त्यातीलच हे प्रश्न येतात. म्हणजेच तो पॅसेजवरचे प्रश्न तुम्ही ते सोडवू शकता बघून. तर आता पाहू आपण इंग्लिश पेपर पॅटर्नचा सेक्शन नंबर 3 पोएट्री सेक्शन म्हणजेच कविताचा विभाग. पहा, यासाठी सुद्धा 10 मार्क्स आहेत. यातही सुद्धा A आणि B असे 2 उपप्रश्न दिले आहेत. पहा, क्वेश्चन नंबर 3 A रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज यासाठी 5 मार्क्स आहेत. पहा, यात तुम्हाला A1 पाहायचा आहे, तो 2 गुणांसाठी आहे. इथे पहा, फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकामी जागा भरा असा काही प्रश्न आहे, त्यासाठी तुम्हाला 2 गुण आहेत. तिथे एक कविता दिली जाईल, त्या कवितेतील काही रिकामी जागा आली असेल ती रिकामी जागा तिथे पूर्ण करून ती तुम्हाला लिहायची आहे. पहा, A2 कंप्लीट द वेब म्हणजे इथं तुम्हाला काहीतरी वेब दिली जाईल, तीही पूर्ण तुम्ही करायची आहे कविता वाचून. यासाठी सुद्धा तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत, म्हणजेच 2 मार्क्स. आता वोकॅब्युलरीज आपल्यासाठी जे प्रिफिक्स सफिक्स याप्रमाणे काही अजून काहीतरी आहेत, गार्ड बिर्ड असले काहीतरी क्वेश्चन इथे येतील, ते तुम्ही सोडवू शकता. पहा, आता ए प्रश्न हा कंप्लीट झाला आहे. क्वेश्चन नंबर 3 B ॲप्रिशिएशन 5 मार्क्स. ॲप्रिशिएशनला तुम्हाला टोटली 5 मार्क्स मिळण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण इथे तुम्हाला पहा, जो कवितेचं टायटल असतं ते तुम्हाला तिथं दिलं जातं, तिथलंच पाहून लिहायचं असतं. त्याच्यानंतर जो कवी आहे ते म्हणजेच पोएट हा सुद्धा तिथे तुम्हाला दिला जातो, त्यांचे नाव ते तुम्ही लिहायचं असतात. म्हणजे टायटल आणि पोएटचं नेम आहे त्याला टायटलला अर्धा गुण आणि पोएटला अर्धा गुण असे मिळून टोटली 1 गुण तुम्हाला मिळून जातील. राईम स्कीम तुम्हाला माहीत असेल, किंवा मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला राईम स्कीम कशी ओळखायची याच्यावर सुद्धा व्हिडिओ करून देईल. राईम स्कीमसाठी
1 मार्क आहे. फिगर ऑफ स्पीच म्हणजेच अलंकार. थोडक्यात तो अलंकार तुम्ही ओळखून लिहायचा आहे. म्हणजे कवितेत कोणता अलंकार आला आहे तो पाहून तुम्ही ती लिहायचं आहे. थीम म्हणजे तुम्हाला ही कविता कशी वाटली ती लिहायचं आहे. त्यासाठी 2 गुण आहेत. तर पहा, सेक्शन नंबर 1 म्हणजेच लँग्वेज स्टडी याचे 10 गुण, सेक्शन नंबर 2 टेक्स्चुअल पॅसेज याचे 30 मार्क्स आणि याचे 10, 40 असे मिळून तुमचा जो रायटर पेपर आहे म्हणजेच लेखी पेपर आहे तो 40 गुण म्हणजे निम्मा झाला आहे. आता सेक्शन नंबर 4 नॉन टेक्स्चुअल पॅसेज हा 15 मार्क्ससाठी आहे. याच्यातसुद्धा ए आणि बी असा 2 सब क्वेश्चन दिले आहेत. पहा, क्वेश्चन नंबर 4 ए रीड गिव्हन पॅसेज अँड सॉल्व. जसा आपण क्वेश्चन नंबर 2मध्ये प्रश्न सोडवला आहे तसा सेम टू सेम इथे येणार आहे. फक्त जो पॅसेज असणार आहे तो बदलला जाईल. त्यासाठी 10 मार्क्स आहेत. याच्यातसुद्धा पहा, A1 आहे तो फिलिंग द ब्लँक्स किंवा ट्रू फॉल्स म्हणजे चुकी बरोबर याचाच प्रश्न असणार आहे. तो 2 गुणांसाठी असणार आहे. कंप्लीट द वेब क्वेश्चन नंबर A2 म्हणजेच कंप्लीट द वेब 2 गुणांसाठी आहे. व्होकॅब्युलरी, ग्रामर, आन्सर इन अवर वर्ड. त्याच्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर 4मधला बी म्हणजेच बी सब क्वेश्चन आहे तो समरी रायटिंग. म्हणजे आपण मराठी पेपरमध्ये कसं सारांश लेखन लिहिला जातो तसाच हा प्रश्न इंग्लिशमध्ये समरी रायटिंग म्हणून क्वेश्चन पेपरमध्ये देण्यात आला आहे. यासाठी 5 मार्क्स आहेत. पहा, जो वर पॅसेज दिला आहे तो पॅसेज पाहून वाचून त्यातून तुम्हाला काहीतरी लिहायचं आहे. महत्त्वाचे मुद्दे यात लिहायचे आहेत. राईट अ समरी ऑफ द गिव्हन पॅसेज इन युअर ओन वर्ड म्हणजेच 9 किंवा 10 लाईन्स लिहायच्या आहेत. आणि या समरी रायटिंगला टायटल वगैरे सर्व काही द्यायचं आहे. मी पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्यावरही व्हिडिओ करणार आहे. तरी हा प्रश्न तुम्हाला सोपा जाईल व 5 पैकी 5 मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर पहा, जो क्वेश्चन नंबर म्हणजेच सेक्शन नंबर 5 आहे तो रायटिंग स्किलवर आधारित आहे. तो 25 मार्क्स आहे. याच्यातील जो क्वेश्चन नंबर 5 आहे त्यातील ए आणि बी असे म्हणजेच उपप्रश्न दिले आहेत. तर पहा, क्वेश्चन नंबर 5मधला ए लेटर रायटिंग, तुम्हाला ते 2 लेटर दिले जातील. ते 5 मार्क्ससाठी असणार आहेत. एक फॉर्मल आणि लेटर आहे अँड जो दुसरा आहे तो इनफॉर्मल. असे मिळून 2 तुम्हाला लेटर दिले जातील, औपचारिक आणि अनौपचारिक. मराठी क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा तसंच होतं. तसंच येथेही तुम्हाला लेटर आहेत म्हणजे पत्र. याच्यावरच तुम्हाला स्वरूप आहे. त्या स्वरूपानुसार तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळून जातात. आता पहा, क्वेश्चन नंबर 5मधला बी. तुम्हाला सुद्धा 2 क्वेश्चन दिले जातात. एक डायलॉग रायटिंग आणि दुसरा आहे तो स्पीच रायटिंग, संभाषण आणि भाषण. असे मिळून 2 क्वेश्चन तुम्हाला दिले जातील. यातही तुम्हाला 5 गुण आहेत. तरी तुम्हाला हे दोन्ही क्वेश्चन सोप्या पद्धतीने जातील म्हणून यासाठी एक फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट तुम्ही समजावून घ्या जेणेकरून तुम्हाला 5 मार्क्स मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता पहा, ते 10 मार्क्स आणि जो क्वेश्चन नंबर 6 आहे यालाही 10 मार्क्स आहेत. तो आहे तो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. पहा, क्वेश्चन नंबर 6मध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न दिले आहेत. ते आहेत, पहा, क्वेश्चन नंबर 6मधला ए सॉल्व एनी 1 ॲक्टिव्हिटीज म्हणजे खालील कोणती एक कृती सोडवा. त्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स आहेत. त्याच्यातील जी 1 आहे ते आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि जी 2 आहे ती नॉन व्हर्बल टू व्हर्बल. अशा 2 कृत्या तुम्हाला दिल्या आहेत.
हे प्रश्नसुद्धा सोपे आहेत. इथे तुम्हाला काही तक्ते किंवा पाय डायग्राम अशा प्रकारचे काही प्रश्न येतील, ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. याच्यातही तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे प्रश्नातही 5 मार्क सोप्या पद्धतीने दिले जातील. या प्रश्नाला टायटल वगैरे सर्व काही असतं. मी काही दिवसातच रायटिंग स्किल, मराठी रायटिंग स्किल, इंग्लिश, हिंदी सर्व रायटिंग स्किलवर व्हिडिओ तयार करून या व्हिडिओला अपलोड करीन. तरी तो व्हिडिओ तुम्ही पहा, जेणेकरून तुमचे जे 25 मार्क्स आहेत इंग्लिश रायटिंग स्किलचे, ते तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मिळण्याची शक्यता जास्त आहे. आता पहा, क्वेश्चन नंबर 6मधला बी, सॉल्व एनी वन ॲक्टिव्हिटीज. इथे सुद्धा तुम्हाला 2 म्हणजेच B1 B2 असे 2 प्रश्न दिले आहेत. यासाठी सुद्धा 5 मार्क्स आहेत. पहा, B1 न्यूज रिपोर्ट म्हणजेच बातमी लेखन. त्याच्यानंतर पहा B2 डेव्हलपिंग स्टोरी म्हणजेच कथा किंवा कहाणी असे मिळून तुम्ही ते लिहायचे आहेत. न्यूज रिपोर्टरने सुद्धा काहीतरी स्वरूप आहे, तारीख, दिनांक, वार काय असे का अशा प्रकारे काहीतरी ती लिहायचं आहे. त्याच्यानंतर टायटल, हे सर्व काही लिहायचं आहे. स्टोरीसुद्धा तुम्हाला टायटल शिवाय लिहायची नाही, तिथे एक अर्धा मार्क जात असतो. त्यामुळे तुम्ही स्टोरीला टायटल देणे गरजेचं आहे. तर पहा, आपण क्वेश्चन नंबर 5, 6 हे बी झाले. आता शेवटचा प्रश्न राहिला आहे, तो सर्वात सोपा आणि साधा आहे. यातही तुम्हाला 5 मार्क्स मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत, ते म्हणजे ट्रान्सलेशन. पहा, क्वेश्चन नंबर 7, यात तुम्हाला 3 उपप्रश्न दिले आहेत. पहिला आहे तो ए आहे, ह्याला 2 मार्क्स आहेत. बी आहे तो, त्याला 2 मार्क्स आणि सीला 1 मार्क्स, असे टोटल 5 मार्क आहेत. पहा, क्वेश्चन नंबर 7चा ए, ट्रान्सलेट वर्ड इन मराठी. याला 2 मार्क्स म्हणजेच तुम्हाला इथे एक शब्द दिला जाईल. टोटली 6 शब्द असतात माझ्या म्हणण्याप्रमाणे, 6 असतात. त्यातील तुम्हाला 4 हे शब्द मराठीत त्यांचा अर्थ लिहायचा असतो, बरोबर. तेथे 6 दिले जातील, त्यातील कोणतेही 4 अचूकपणे लिहायचे आहेत. आता पहा, क्वेश्चन नंबर 7मधला बी, ट्रान्सलेट गिवन सेंटेन्स इन मराठी, 2 मार्क्स. इथे तुम्हाला वाक्य दिले जाईल, वाक्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये करायचं आहे. यासाठी तुम्हाला 2 गुण आहेत. त्याच्यानंतर जो सी आहे, ट्रान्सलेट गिवन प्रोवर्ब इन मराठी. तुम्हाला इथे एक म्हण दिली जाईल, त्या म्हणीचा मराठीत अर्थ लिहायचा, म्हणजे म्हण लिहायची आहे. तर पहा, इंग्लिश पेपर पॅटर्नचा आपण उजळणी करूया, म्हणजेच रिव्हिजन मारून बघू. आता पहा, जो क्वेश्चन नंबर 5 आहे तो आहे रायटिंग स्किल, त्याला 25 मार्क्स. हा सर्वात मोठा क्वेश्चन आहे इंग्लिश पेपरचा. त्याच्यानंतर जो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे तो 15 मार्काचा आहे. 25 आणि 15 झाले, टोटली 40 मार्क. त्याच्यानंतर जो पोएट्री सेक्शन आहे म्हणजेच कविता आहे, ती 10 मार्काची आहे. 40 आणि 10 50. त्याच्यानंतर जो टेक्स्च्युअल पॅसेज आहे तो 20 मार्क्सचा आहे, त्याचे झाले 20 मार्क्स आणि ही 70 मार्क. आणि जो लँग्वेज स्टडीचा आपला जो भाग आहे तो झाला 10, असे मिळून 80 मार्क्स. मराठी पेपरचा जसा 80 मार्क्सचा पेपर होता, तसाच इंग्लिशचा पेपरही 80 मार्क्सचा असतो. यासाठी 3 तास म्हणजेच 3 आवर्स टाईम तुम्हाला दिला जातो, त्यामध्ये तुम्ही तो पेपर पूर्ण करायचा असतो.
तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा इंग्लिश पेपर पॅटर्नचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये.